Afternoon, all of you. In today's lecture, we will start our next question: types of entrepreneurship. So there are different types of entrepreneur. These are classified as under based on Here's Ranford classification. First, innovative entrepreneur. These entrepreneur are full on creative ideas. ओके, म्हणजे आता इथे पहिल्या टाइप मध्ये काय सांगायचं आहे तर इनोव्हेटिव्ह एंटरप्रेनर म्हणजे काय. सो दीज एंटरप्रेनर आर फुल ऑफ क्रिएटिव्ह आयडिया. म्हणजे जे एंटरप्रेनर ऑलवेज प्रेफर ऑन क्रिएटिव्ह अँड समथिंग न्यू, ऑलवेज क्रिएटिव्हिटीला इम्पॉर्टन्स देतात, त्याला इनोव्हेटिव्ह एंटरप्रेनर असं म्हणू शकतो आपण. दे हॅव द ॲबिलिटी टू थिंक नेवर बेटर अँड मोर इकॉनॉमिकल आयडियाज ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. They are the business leader and contributor to the economic development of the country. म्हणजे हे इंटरप्रेनर असे आहेत जे ऑलवेज काय करतायत तर दे हॅव ॲबिलिटी टू थिंक नेवर बेटर अँड मोर इकॉनॉमिकल आयडिया. म्हणजे जास्तीत जास्त वेगवेगळ्या आयडियांना, इकॉनॉमिकल आयडियांना इम्पॉर्टन्स देत आहेत फॉर द पर्पज ऑफ ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. दे आर द बिझनेस लीडर. ते असे एक लीडर आहेत, they are contributor to the economic development of the country. आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साठी अशा एंटरप्रेनरचा खूप मोठा भाग असतो असं आपण म्हणू शकतो. Then imitative entrepreneur. Imitative entrepreneur adopt a successful innovation. In other words, they imitate techniques and technology innovated by other. ओके, म्हणजे ज्या सक्सेसफुल टेक्नॉलॉजी आहेत किंवा काही टेक्निक्स आहेत त्याच टेक्निक्स ते काय करतायत तर यूज करतायत. इमिटेटिव्ह एंटरप्रेनर असं आपण त्यांना म्हणू शकतो. दे आर रिस्क एव्हर्सिव्ह अँड सो दॅट डू नॉट ट्राय आउट न्यू आयडियाज ऑर प्रोडक्ट. म्हणजे असं बऱ्याच वेळी असतं ना की स्वतः एखादी आयडियाज किंवा एखादी कॉन्सेप्ट न इंट्रोड्यूस करता जे ऑलरेडी एखादी आयडियाज किंवा एखादी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे तीच टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून ते त्यांचा बिझनेस हे रन करत असतात. म्हणजे ते रिस्क हे स्वतः घेत नाहीये, तर काय करतायत ऑलरेडी ज्या आयडियाज अवेलेबल आहेत किंवा ऑलरेडी ज्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत, टेक्निक्स अवेलेबल आहेत, असे टेक्निक्स यूज करून दे आर रन business. Okay, so such entrepreneur are found in the every field of the business activity. आणि आपल्याला माहिती आहे की असे जे एंटरप्रेनर आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या फील्ड मध्ये सुद्धा बघायला मिळतात, जे स्वतः रिस्क घेत नाहीयेत तर काय करतायत जे सक्सेसफुल बिझनेसमन आहेत त्यांच्या आयडियाज कॉपी करून काय करतायत आपला बिझनेस हा रन करतात. अशा बिझनेसमॅनना, अशा एंटरप्रेनरना इमिटेटिव्ह एंटरप्रेनर असं म्हणू शकतो आपण. Then drone entrepreneur. Drone entrepreneur are those individuals who are satisfied with the existing mode and speed of business activity and show no inclination in the change and the creativity. म्हणजे हे सुद्धा जे ड्रोन एंटरप्रेनर आहेत हे चेंजला इम्पॉर्टन्स देत नाहीये किंवा क्रिएटिव्हिटीला इम्पॉर्टन्स देत नाहीये. देअर आउटलुक इज रिजिड. म्हणजे त्यांचा जो आउटलुक आहे हा कसा आहे तर रिजिड आहे. दे आर नॉट रेडी टू चेंज देअर फंक्शनिंग विथ द चेंजिंग टाइम. म्हणजे काय म्हणतो आपण जसं न्यू टेक्नॉलॉजी आहे किंवा अपडेट राहणं हे अशा एंटरप्रेनरना नाही आवडत, तर ते जे काही रिजिड आहेत किंवा ट्रॅडिशनल वेने त्यांच्या मेथड ज्या रन होत आहेत त्याच ऍक्टिव्हिटीला ते इम्पॉर्टन्स देतात. दे नॉट ऍक्सेप्ट एनी चेंज. सिम्पल थिंग, ते कोणताही चेंज सहजासहजी ऍक्सेप्ट करत नाही. अशा एंटरप्रेनरना ड्रोन एंटरप्रेनर असं आपण म्हणू शकतो. ओके, फॅबियन एंटरप्रेनर. दीज एंटरप्रेनर आर ट्रॅडिशनल इन देअर आउटलुक. जसं आता आपण सांगितलं ड्रोन सारखंच असणार आहे फॅबियन एंटरप्रेनर. दे फॉलो फास्ट प्रॅक्टिस अँड कन्व्हिनियन्स. म्हणजे हे सुद्धा एंटरप्रेनर काय करतायत त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स जो काय आहे, पास्ट प्रॅक्टिस काय आहे तीच फॉलो करून त्यांचा बिझनेस हा रन करता आहे. सो दे कन्फाईन देमसेल्फ टू फॅमिली प्रॅक्टिसेस. आता फॅमिली बिझनेसचा आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो. सो फॅबियन एंटरप्रेनर्स जे आहेत हे फॅमिली प्रॅक्टिसला इम्पॉर्टन्स देतात.
They neither adopt innovative idea nor imitate success story of other businesses. म्हणजे कोणाचीही सक्सेस स्टोरी अडॉप्ट करायची नाहीये किंवा कोणतीही न्यू आयडियाज डेव्हलप करायची नाहीये, तर जे ॲज इट इज आहे पूर्वीपासून त्यांचा जो फॅमिली बिझनेस चालू आहे तोच कंटिन्यू करण्याचं काम ह्या फॅबियन एंटरप्रेनर्सच्या अंडर केलं जातं. दे डू नॉट शो initiative in visualizing and implementing new idea and innovation. ओके, कुठेही ते न्यू आयडियाज व्हिज्युअलाइज करत नाहीयेत किंवा अडॉप्ट आपल्या बिझनेस मध्ये नाहीत करत. अशा एंटरप्रेनरना आपण फॅबियन एंटरप्रेनर असं म्हणू शकतो. सो सेकंड टाइप इज अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ बिझनेस. सो बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने जे एंटरप्रेनरचे क्लासिफिकेशन होतं त्यामध्ये काय आहे बघा. फर्स्ट आहे इंडस्ट्रियल एंटरप्रेनर. Industrial entrepreneur is an entrepreneur who is into manufacturing of a product. म्हणजे जे काय करतायत तर प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतायत. सो इंडस्ट्रियल एंटरप्रेनर. He identify the need and want of customer accordingly manufacturer product to satisfy this need and want. An industrial entrepreneur, it is the essential a manufacturer. म्हणजे जे इंडस्ट्रियल एंटरप्रेनर आहे त्यांचा कस्टमर बेस कोण आहे तर इंडस्ट्री आणि अदर इंडस्ट्री आपण असं म्हणू शकतो. ओके, सो इट इज एसेन्शियल अ मॅन्युफॅक्चरर आयडेंटिफाय द नीड ऑफ कस्टमर अँड टेलर ऑफ अ प्रोडक्ट, convert economic and technological resources into profitable venture. ओके, जे काही इकॉनॉमिकल आणि टेक्नॉलॉजिकल रिसोर्सेस आहेत हे प्रॉफिटेबल व्हेंचर मध्ये कन्वर्ट करण्याचं काम इंडस्ट्रियल एंटरप्रेनरच्या अंडर केलं जातं. ओके, सेकंड टाइप इज बिझनेस एंटरप्रेनर. तर हे बिझनेसचे रिलेटेड असणार आहे. अ बिझनेस एंटरप्रेनर इज वन हू conceive the idea of a new of a product or services and they translate into the reality. ओके, हे काय करतायत त्यांच्या ज्या आयडियाज आहेत त्या रियालिटी मध्ये ट्रान्सलेट करतायत बिझनेस एंटरप्रेनर. Business entrepreneur create an idea that relating to product or services, create a business, then tap production and marketing, create small or big establishment, for example printing press, boutique. आपण याचे एक्झाम्पल घेऊ शकतो. लाईक अ बिझनेस एंटरप्रेनर ते काय करतात त्यांच्या आयडियाज इंट्रोड्यूस करण्याचं काम करतात. ब्युटिक इज अ गुड एक्झाम्पल ऑफ अ बिझनेस एंटरप्रेनर, राईट. Trading entrepreneur, as the very name indicate, trading entrepreneur is concerned with the trading activity and it's not concerned with the manufacturing of a product. He identify potential market, estimate demand and generated interest among buyers to purchase a product. Thus a trading entrepreneur is a person who is not concerned with the manufacturing. थोडक्यात लक्षात आलं असेल तुमच्या की ट्रेडिंग एंटरप्रेनर हे मॅन्युफॅक्चरिंगशी कन्सर्न नाहीये, बट ओनली अंडरटेक ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे फक्त ते काय करतायत तर मॅन्युफॅक्चरर कडून प्रोडक्ट परचेस करायचं आणि ते फायनल कन्झ्युमरला सेल करायचं. मग आता इथे छान एक्झाम्पल दिलेले आहेत. रिटेलर आहेत, होलसेलर आहेत किंवा काही कमिशन एजंट सुद्धा आपण म्हणू शकतो. दीज आर गुड एक्झाम्पल ऑफ ट्रेडिंग एंटरप्रेनर. Next type is a agricultural entrepreneur. An agricultural entrepreneur is the one who undertake business related to agricultural activity. आता जे agricultural activity मध्ये एंगेज असणारे एंटरप्रेनर आहेत त्या एंटरप्रेनरना आपण agricultural entrepreneur असं म्हणू शकतो. These includes raising and marketing of crop, use of farm equipment, fertilizer and other input of agricultural. Okay, सो ऍग्रिकल्चरलशी रिलेटेड असणाऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये जे पर्सन जे बिझनेसमॅन एंगेज असतात, वर्क करतात त्यांना आपण ऍग्रिकल्चरल एंटरप्रेनर असं म्हणू शकतो. These entrepreneurs are commonly found in the dairy, horticulture, okay, so floriculture, plantation. हे आपण ऍग्रिकल्चरल एंटरप्रेनर्सचे एक्झाम्पल सांगू शकतो. Then next type is according to the use of technology. First is the technical entrepreneur. The strength of the technical entrepreneur is his skill in the production techniques. He
कॉन्सन्ट्रेट मोर ऑन प्रोडक्शन दॅन द मार्केटिंग. म्हणजे टेक्निकल इंटरप्रिनर काय आहेत तर ते कॉन्सन्ट्रेट ऑन द प्रोडक्शन यूज ऑफ व्हेरियस टेक्निकल स्किल. ही पोसेस craftsman skill which is the demonstrated in the production of goods and rendering of services. Okay, म्हणजे टेक्निकल गोष्टींना काय करतायत तर ते इम्पॉर्टन्स देत आहेत फॉर द पर्पज ऑफ द प्रोडक्शन. दे यूज व्हेरियस स्किल नॉलेज फॉर द प्रोड्युसिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, मार्केटिंग पेक्षा ते प्रोडक्शनला जास्त इम्पॉर्टन्स देतात टेक्निकल इंटरप्रिनर. नेक्स्ट इज द नॉन टेक्निकल इंटरप्रिनर. Unlike technical entrepreneur, non-technical entrepreneur is not concerned with the technical aspect of the product. Rather, he spends more time in the developing marketing and distribution strategy to promote his business. आता टेक्निकलच्या बरोबर अपोजिट आपण म्हणू शकतो नॉन टेक्निकल इंटरप्रिनर. टेक्निकल इंटरप्रिनर दोज आर कॉन्सन्ट्रेट ओनली production activity, and non-technical entrepreneur are concentrate or developing marketing activity. म्हणजे जो प्रोडक्ट ऑलरेडी अवेलेबल आहे तो प्रोडक्ट मार्केट पर्यंत कसा रीच करायचा आणि ह्यासाठी ज्या स्ट्रॅटेजी यूज करण्याचं काम नॉन टेक्निकल इंटरप्रिनर्सच्या अंडर केलं जातं. ओके, his target is not to change the product technique but to increase the demand of the product in which he is dealing. म्हणजे ह्या इंटरप्रिनरचं इंटेन्शन काय असणार आहे तर प्रोडक्ट मार्केट पर्यंत रीच करणं आणि त्यासाठीच्या वेगवेगळ्या टेक्निक्स या यूज करणं. म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्ट कसं सेल करता येईल, मार्केट कसं करता येईल यावरती कॉन्सन्ट्रेट करणाऱ्या इंटरप्रिनरला नॉन टेक्निकल इंटरप्रिनर असं आपण म्हणू शकतो. Third point is the professional entrepreneur. These entrepreneurs are expert in the company promotion. Okay, कंपनीच्या प्रमोशन करण्यासाठी जे पर्सन काय इंट्रोड्यूस केले जातात त्या पर्सनला प्रोफेशनल एंटरप्रेनर असं म्हटलं जातं. They establish new enterprise as their full-time profession. In other words, they plot the business unit but do not want to manage or operate it. Okay, मॅनेज नाही करत, जे काही वर्क दिलेलं आहे हे टास्क कम्प्लीट केले जातात रिगार्डिंग यूज पर्टिक्युलर स्किल अँड नॉलेज. ओके, म्हणून त्यांना प्रोफेशनल एंटरप्रेनर असं म्हटलं जातं. Once the business is established, they dispose it of. Then next type is according to the stage of development, फर्स्ट जनरेशन और फाउंडर इंटरप्रिनर. आता वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की फर्स्ट जनरेशन म्हणजे जो इंटरप्रिनर फर्स्टली त्याचा बिझनेस इंट्रोड्यूस करेल त्या पर्सनला फर्स्ट जनरेशन किंवा फाउंडर इंटरप्रिनर असं आपण म्हणू शकतो. काय सांगितले बघा यामध्ये, दीज इंटरप्रिनर आर द फाउंडर ऑफ द बिझनेस. ओके, ज्याने बिझनेस स्टार्ट केलेला आहे त्या पर्सनला आपण फाउंडर म्हणतो. आणखी त्याला काय म्हटलं जातं तर पायोनियर ऑफ द पर्सन. ओके, पायोनियर ऑफ द बिझनेस. दे आर द वन हू डू नॉट पोसेस एनी इंटरप्रिनर बॅकग्राऊंड. त्याला कोणतंही बॅकग्राऊंड नाहीये, तो स्वतःच्या आयडियाज स्किल डेव्हलप करून त्याने जो त्याचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे त्या पर्सनला फर्स्ट जनरेशन फाउंडर इंटरप्रिनर असं म्हटलं जातं. They start business unit by means of their own innovative skill. हे लक्षात ठेवा, तो स्वतःचं इनोव्हेटिव्ह स्किल यूज करून काय करतो तर त्याचा बिझनेस हा एस्टॅब्लिश करतो. आणि ते खूप छान एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल धीरूभाई अंबानी ऑफ रिलायन्स ग्रुप. ओके, त्यांना कोणत्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नव्हतं, त्यांनी स्वतःच्या स्किल वरती आज इतकं मोठं रिलायन्स ग्रुप हे एस्टॅब्लिश केलेलं आहे. ओके, next is the second generation entrepreneur. Second generation entrepreneur are those entrepreneur who inherit the family business. आता सेकंड जनरेशनच्या वर्डिंग वरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की जो फॅमिली बिझनेस कंटिन्यू केला जातो त्याला सेकंड जनरेशन असं म्हणू शकतो आपण. ओके, in other words they inherit the business from their father and forefather. ओके, म्हणजे आपल्या फादर किंवा फोरफादर कडून जेव्हा आपण जो बिझनेस कंटिन्यू करतो त्या बिझनेसला सेकंड जनरेशन एंटरप्रेनर असं म्हटलं जातं. Then
Classical entrepreneur. A classical entrepreneur is the stereotype entrepreneur whose aim is to maximum his economic return at the level of consistent with the survival of the unit, but with or without an element of growth. Okay, म्हणजे classical entrepreneur concentrate on the survival of the business. Okay, such an entrepreneur is a concern both maintaining loyal customer and fulfilling marketing needs. आणि कंझ्युमरच्या लॉयल्टीला ते काय करतात तर जास्त इम्पॉर्टन्ट देतात. ओके. Next, modern entrepreneur. A modern entrepreneur is one who undertakes business to satisfy the contemporary demand of the market. He undertakes those ventures which suit the current socio-cultural trend. आणि मॉडर्न एंटरप्रेनर माहिती आहेत आपल्याला आता करंट मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे ह्या गोष्टी विचारात घेऊन ते काय करतायत कंझ्युमरच्या नीड एक्सपेक्टेशन ह्या सॅटिस्फाय करतात. त्या पर्सनला अशा टाइप्सला आपण मॉडर्न एंटरप्रेनर असं म्हणू शकतो. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू एरिया अर्बन एंटरप्रेनर. Such an entrepreneur owns a business that caters to the city life or own a business located in the city. Okay, जो बिझनेस सिटी मध्ये एस्टॅब्लिश असेल सिटी मध्ये रन होत असेल त्या बिझनेसला आपण अर्बन एंटरप्रेनर असं म्हणू शकतो. रुरल एंटरप्रेनर वाइस वर्सा असेल अर्बन एंटरप्रेनरच्या. Rural entrepreneurship refers to the entrepreneurship emerging at village level. Okay, जो बिझनेस कुठे आहे विलेज लेवल मध्ये आहे अशा बिझनेसला आपण रुरल एंटरप्रेनर असं म्हणू शकतो. Then next type is according to motivation pure entrepreneur. A pure entrepreneur is one who may or may not possess an aptitude to entrepreneurship but is interested in the getting economic reward. म्हणजे जे एंटरप्रेनर इकॉनॉमिक रिवॉर्डच्या इंटेन्शनने एंटरप्रेनरशिप करतात त्या एंटरप्रेनरला प्युअर एंटरप्रेनर असं म्हटलं जातं. Then induce the entrepreneur. Induce the entrepreneur are those who start business because they are offered incentive, subsidies, assistance and facility offered by the government. म्हणजे इंड्युस्ड एंटरप्रेनर म्हणजे कोण जे एंटरप्रेनर गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी घेऊन एस्टॅब्लिश होतात म्हणजे गव्हर्नमेंटची सबसिडरी असेल काही इन्सेंटिव्ह असेल काही असिस्टन्स असेल हे घेऊन एस्टॅब्लिश होतात त्या एंटरप्रेनरला इंड्युस्ड एंटरप्रेनर असं म्हटलं जातं. मोस्ट ऑफ द एंटरप्रेनर हु एंटर इन टू बिझनेस आर इंड्युस्ड एंटरप्रेनर. आणि आता आपण बघू शकतो की बरेचसेच एंटरप्रेनर हे इंड्युस्ड एंटरप्रेनर आहेत बिकॉज गव्हर्नमेंट प्रोव्हाइड मोर or many subsidiaries to the entrepreneur, okay, for the developing purpose. Next type is motivated entrepreneur. These entrepreneurs are motivated by the desire for self fulfillment. They do what they feel is right. Okay, स्वतःच काय असणार आहे तर ते मोटिवेट असतात सेल्फ फुलफिलमेंट म्हणू शकतो आपण त्याला. ओके, म्हणजे ते कोणत्या सबसिडरीची वाट न बघता त्यांच्या स्वतःच्या नॉलेज वरती काय करतायत ते स्वतःच्या स्किल वरून स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन वरती स्वतः मोटिवेट होतात. Spontaneous entrepreneur. These entrepreneurs start business by natural talent and personal quality. They are confident and bold. Okay, स्पॉन्टेनियसली म्हणजे ज्यांच्याकडे खरंच एक टॅलेंट आहे किंवा त्यांच्याकडे पर्सनल क्वालिटी आहे असे पर्सन ज्यावेळी बिझनेस स्टार्ट करतात त्या पर्सनला आपण स्पॉन्टेनियस एंटरप्रेनर असं म्हणू शकतो. नॅचरली काय आहे त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे ते कॉन्फिडंट असतात आणि बोल्ड असतात. ओके, देन नेक्स्ट टाइप इज अदर टाइप्स the visionary entrepreneur. These entrepreneurs are driven by the desire of the change the world. Okay, असे एंटरप्रेनर की व्हिज्युअलाइज ते काय करू शकतात की त्यांचं इमॅजिनेशन किंवा
त्यांची एक डिझायर असते की आपण वर्ल्ड काय करू शकतो, चेंज करू शकतो. दे हॅव द कॅपॅसिटी टू इमॅजिन हाऊ टू ब्रिंग अबाउट चेंज. The key qualities of the visionary entrepreneur including imagination, seeing bigger picture, egotism and attracting millennium followers. म्हणजे त्यांचे एक मोटिवेटर्स असतात आणि त्यांना ते फॉलो करून काय करू शकतात, ते चेंजला इम्पॉर्टन्स देतात, इमॅजिनला इम्पॉर्टन्स देतात. म्हणजे म्हणतो ना आपण, हा एक इगो असतो बघा की ओके हे मला करायचंच आहे, अशा पर्सनला अशा इंटेन्शनने जे बिझनेस स्टार्ट होतात त्याला आपण विशनरी एंटरप्रेनर असं म्हणू शकतो. देन द opportunism entrepreneur. The opportunism entrepreneur is one who recognize an opportunity and move quickly to the capitalize on it. म्हणजे आपल्या लक्षात येते की अरे ही एक अपॉर्च्युनिटी आहे, ह्या अपॉर्च्युनिटी मधून आपण काय करू शकतो, तर बिझनेस आपला स्टार्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर आता आपण सध्याचं सांगितलं तर कोविडच्या ह्या सिच्युएशन मध्ये बऱ्याच लोकांनी असे बिझनेस स्टार्ट केले की सॅनिटायझर असेल किंवा मास्क असेल हे आपण सेल करून एक अपॉर्च्युनिटी सुद्धा आली आपल्याला की आपण ह्या पद्धतीने सुद्धा काय करू शकतो, तर प्रॉफिट हा अर्न करू शकतो. ओके, सो अपॉर्च्युनिटी एंटरप्रेनर असं याला म्हटलं जाऊ शकतं. ओके, आपण त्याच्याकडे पॉझिटिव्ह व्ह्यूने बघितलं तर. सो opportunities are the positive people. Opportunities entrepreneur are those who find and take advantages of opportunity. जेव्हा आपण त्या opportunityचा advantages घेतो तेव्हा त्याला opportunity entrepreneur असं म्हटलेलं आहे. Social entrepreneur. A social entrepreneur is someone who recognizes a social problem and use entrepreneurial principle to organize, create and manage a venture to make a social change. ते सोशल चेंजच्या इंटेन्शनने, सोशल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या इंटेन्शनने जो एंटरप्रेनर इस्टॅब्लिश झाला केलेला असतो त्या बिझनेसला सोशल एंटरप्रेनर असं म्हटलेलं आहे. होप सो तुम्हाला टाइप सगळे क्लिअर झाले असतील. सो नाव वी स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन. कॉम्पिटन्सी ऑफ अन एंटरप्रेनर. सो entrepreneurial competencies refers to individual characteristics which enable entrepreneur to achieve and maintain business success. Following are the characteristics required in order to become successful entrepreneur. Okay, competency म्हणजे काय म्हणतो आपण, बिझनेस एंटरप्रेनरशिप सक्सेसफुल होण्यासाठी कोणत्या क्वालिटीज असणं, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट थिंग, इनिशिएटिव्ह. Initiative of any business activity should come from the entrepreneur. He must be willing to do more than what is required or expected on him in a job. He must do things before being asking for force by the event. तुमच्या बिझनेस मध्ये पहिली महत्वाची गोष्ट काय असली पाहिजे, टू टेक ऑलवेज इनिशिएटिव्ह. ओके, बिझनेस मध्ये तुम्ही असं नाही करू शकत की आजचं काम ओके मी उद्या परवा करेन, असं नाही करू शकत आपण. तुम्ही तुमच्या बिझनेसला तितकंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, तरच तो एक गुड बिझनेस आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो इनिशिएटिव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ entrepreneur. Looking for opportunity. Successful entrepreneur is one who always is on the look for and take action on the opportunity. म्हणजे जसं सांगितलं की जे समोरची संधी आहे, समोर जी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे ती अपॉर्च्युनिटीज आहे का, तुम्ही तुमचा ऍटिट्यूड कसा ठेवता त्या अपॉर्च्युनिटीकडे बघण्याचा, हे फार महत्वाचं असेल. He must be always in reading to explore in it in order to maximum